चला जाता है जो दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता। इस कौम पर कोई भी शैदा पैदा हो नहीं सकता। कैसे कि चला जाता है जो दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता। इस कौम पर कोई भी शैदा पैदा हो नहीं सकता। अरे हुआ है जो पहले वो आइंदा हो नहीं सकता। और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता। आणि म्हणून म्हणते की वामनाचे गाणे जसे सोन्याचे नाणे असे, की वामनाचे गाणे जसे की सोन्याचे नाणे असे। अरे शब्द शब्द गाण्यातले मोत्याचे दाणे जसे, वामनाचे गाणे असे मोत्याचे दाणे जसे। आणि म्हणून एक मंत्र सादर करते माझ्या बांधीमा माझ्या बांधीमा आणि गौतमा माझ्या बांधीमा आणि गौतमा पहिले माझे वंदन महामानवा माझा बांधीमा आणि गौतमा माझा बांधीमा आणि गौतमा।
सगळ्यांच्या जरा हात जय भीम सर्वांना. साखरेनं डायबिटीस होतो असं मी ऐकलेलं आहे, परंतु तुमच्या आवाजानं डायबिटीस व्हावा इतका माधुर्य संपन्न आणि कर्णप्रिय आवाज आपल्याला लाभलेला आहे. शाहीर मेघानंद जाधव यांची सिद्धहस्त लेखणी आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेलं संगीत आणि ताईंचा आवाज आपण या ठिकाणी आता ऐकला. या गाण्याला ज्यांनी आता सुंदर अशी साथ दिली ते महाराष्ट्राचे प्रख्यात बँजो वादक, संवादिनी वादक आदरणीय राजेंद्र बोरसे, जलसंपदा विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राजेंद्र बोरसे साहेबांसाठी जरा सगळ्यांच्या जोरदार झाल्या पाहिजेत. सर अभिवादन करा सगळ्यांना. हात ऑक्टोपॅडवरती या ठिकाणी उपस्थित आहेत ताईंचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे प्रख्यात ऑक्टोपॅडिस्ट आदरणीय रोहित भालेराव यांच्यासाठी जरा सगळ्यांच्या जोरदार होऊन जाऊ द्या. आणि महाकवी वामनदादा कर्डकांपासून तर आनंद मिलिंद आदर्शनपर्यंत ज्यांनी साथ संगत केली ते महाराष्ट्राचे प्रख्यात ढोलकी वादक, ढोलक वादक, ताल सम्राट भिकनदादा गवळी यांच्यासाठी जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्यांनी सुंदर असा साऊंड आम्हाला आज या ठिकाणी दिलेला आहे ते महाराष्ट्राचे प्रख्यात ध्वनी संच व्यवस्थापक, ध्वनी मुद्रणाच्या प्रांतातले एक तज्ञ असं व्यक्तिमत्व प्रेमजी बनचरे यांच्यासाठी जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या सगळ्या कार्यक्रमाला आठवणीच्या रूपामध्ये कैद करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात छायाचित्रकार, छायाचित्रकार आंबेडकरी पैजू पाटील असा उल्लेख केला तर तो चुकीचा होणार नाही. असे आमचे मित्र, वर्गमित्र चैतन्यमय चेतनजी गाडे यांच्यासाठी जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मी निवेदक शिंदे पंकज लातूरकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि ताईंना विनंती करतो की पुन्हा एकदा महाकवी वामनदादा कर्डकांचं गाणं, महाकवींचंच गाणं घेत आहोत आम्ही. या सर्वांच्या मुंबई आपल्या सर्वांसाठी ते उपस्थित आहे. सरांना देखील सप्रेम जय भीम, सर्व मान्यवरांना देखील. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण कृपया फेटे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. जखड बंद पाया झाले गुलाम मोकळे झाले का गुलाम? टाळी वाजवून कळेल हात मोकळे झाले. हात वरती, स्वाभिमानाची टाळी पाहिजे, अशी वरती हात करून. बघा आमच्या माता भगिनी कशा वाजवतात तेव्हा कळतं की आपण खरंच गुलाबीतून मोकळं झालो. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या
कभी ना मेरे भीम ने आराम किया कि कोई ना कर सका इतना काम किया और इसीलिए अच्छों में छुपकर मेरे भीम को सलाम किया कि करना था जो काम मेरे भीम ने खुलेआम किया। जिंदगी में कभी ना मेरे भीम ने आराम किया, अरे कोई ना कर सका इतना महान काम किया और इसलिए अच्छों ने छुपकर मेरे भीम को सलाम किया। आणि म्हणून म्हणतो बघा कि सप्तरंगात भीमा झेंडा निळ्यात भीमा फुलात भीमा कळ्यात भीमा सागरात भीम आहे सवतार तळ्यात भीम आहे आणि तसा माझ्या श्वासात ध्यासा अन माझ्या गळ्यात भीम आहे. म्हणून हे कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल कुणी काही जरी केलं तर आपल्याला काय करायचं आहे कधी गायची लक्षपूर्वक ऐका. हे कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत. अरे भीमराव जिंदाबाद म्हणाली मी भीमराव जिंदाबाद म्हणाली मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणाली मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणाली मी जोवर आहे जिवंत. कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल कुणी हल्ला करल कुणी कल्ला करल याची नाही मला खंत याची नाही मला खंत. भीमराव जिंदाबाद म्हणणार का? कोण कोण म्हणणार हात वर करा बरं. 1 2 3 4 बाकीचे काय म्हणणार काही म्हणणार नाही. बाबासाहेबांचे कोण कोण आहे जरा हात वर करा बरं. असं सगळ्या दोन्ही हात दिसले पाहिजे बरं. दोन्ही सगळ्यांचे समोरचे मान्यवर पण आमचे. आणि मग काही बाबा आपल्या बापाच्या बापाचं नाही मग त्याच्यासाठी काय म्हणाले मी भीमराव जिंदाबाद म्हणाले मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणाले मी जोवर आहे जिवंत भीमराव जिंदाबाद म्हणाले मी जोवर आहे जिवंत. या बघा. ठेवा मनी स्वाभिमान अहो ठेवा मनी स्वाभिमान ठेवा मनी स्वाभिमान सांगायची दिळानिशा सांगायची दिळानिशा सांगायची दिळानिशा. स्वाभिमान ठेवायचा आहे आपला आपल्याशी. तो स्वाभिमान ना गहाण टाकायचा आहे ना विकायचा आहे ना
द्यायचा आहे, तो स्वाभिमान आपण आपल्याजवळ ठेवायचा आहे. जसे महिलांनी फेटे बांधले ना आता आल्यावर, तो स्वाभिमान आहे. मग कवी गायक लिहितात, ठेवा मानी स्वाभिमान, ठेवा मानी स्वाभिमान, सांगायचे निळ्याशा, सांगायचे निळ्याशा, सांगायचे निळ्याशा. तुम्ही चालून बघा, आम्ही खेळून बघा, तुम्ही चालून बघा, आम्ही खेळून बघा. नाही लागणार अंत, नाही लागणार अंत. अरे भीमराव जिंदाबाद म्हणून, भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. ऐका, 17 पकडीवर, 17 पकडीवर भीमतुरा, 17 पकडीवर भीमतुरा, ये 17 पकडीवर भीमतुरा, ये 17 पकडीवर भीमतुरा. दवा शोधून ऐसा हिरा, दवा शोधून ऐसा हिरा, दवा शोधून ऐसा हिरा. 17 पकडीवर भीमतुरा, 17 पकडीवर भीमतुरा, दवा शोधून ऐसा हिरा, ये दवा शोधून ऐसा हिरा, ये दवा शोधून ऐसा हिरा. इथे सागर खुश, आगे सागर विशा, इथे सागर खुश, आगे सागर विशा. समकोनी भाग्यवंत, समकोनी भाग्यवंत. अरे भीमराव जिंदाबाद म्हणून, भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, कुणी हल्ला करल, कुणी कल्ला करल, याची नाही मला नंदा, याची नाही मला नंदा. हे भीमराव जिंदाबाद म्हणून, भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, सोमवार आहे जिंदाबाद. भीमराव जिंदाबाद म्हणून, जोवर आहे जिवंत. थँक्यू. जय भीम. सगळ्यांच्या जरा वागासारखा हा अतिशय देखणा आणि विलक्षण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत. आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले MIDC चिकलठाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय गौतम पातारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादचे माजी प्रबंधक आदरणीय गुरुवर्य अंबादास रगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांसाठी जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छाती ठोके हे सांगू जगाला, छाती ठोके हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोके हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. कुणी हात, कुणी हात, कुणी हात विद्वान होणार, बुद्ध भगवान होणार नाही. कुणी हात विद्वान होणार.
घे गंगूवा, घे पंचशिलावा, घे ओ बाई 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 ओ बाई एवढंच का मानलं कोणी? अहो बाई इकडे कुठं चालले तुम्ही बाई? कोणी आणलं एवढंच? इकडे कुठं चालले तुम्ही बाई? तिकडे का इथं महाकवी वामन दादा कर्नाड यांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे. महाकवी वामन दादा कर्नाड यांच्या जयंतीचा कार्यक्रम तुम्ही कुठे घेऊन चालले का? थोडं इकडं कर्नाड महाकवी अरे भाऊ त्यांची जयंती तुम्ही भाऊ हा बोला ना ऐकतोस का काय? भाऊ ए भाऊ बोला बोला भाऊ बाई भाऊ आता पुढे पुढे म्हणून आम्ही निवड ओळखतात ना काय वामन भाऊ दादा हा बरोबर हुशार भाऊ ये कामध्ये रात्र थोडी सोंग जास्त नकोय अजून बऱ्याच जायला गाणी म्हणायची बरं का त्याच्यामुळे मी थोडक्यात थोडं काळ आटपून घेतो कारण की 3 वाजता माझ्या नातीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मला जायचं पण म्हणलं होऊ नाहीये मग त्यासाठी मी हे ठिकाणी आले ऐकून घे अरे बाबा अरे पाव दे रे भाऊ इकडे ये भाऊ इकडे ये. माझी माझी अरे तुझी का कातो काय रे कंजेरी माझी अरे ती तुझा कातो काय माझी अरे भाऊ पाहतो रे नुसतं पाहतो कंजेरी ती खंजेरी अरे बाई चांगला दिसत रे ये तू पाहतो म्हणती करतो म्हणते तू माणूस आहे का बाई आहे? तुला काय करायचं अरे भाऊ ये चांगलं दिसत रे ये कशाला अरे चहा करला बघून हो बाई ते चहा करायचे भवडे नाही संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजेरी आहे खंजेरी. अरे खंजेरी नाही बाबा खंजेरी तेच म्हणलो रे बाई आहे का माणूस आहे म्हणलो रे काय करायचं नाही मला काही नाही करायचं हो द्या. ऐकून घे वाज रे भाऊ वाज रे क्या बात बाई अरे भाऊ मी चांगलं वाजत रे चांगलं होत होतं का? भारी वाजत अरे बाई तुला गाणं येतं का गाणं 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 नाही येत भाऊ मला. मग काय येतं? मला भजन येतं भजन भजन हा कोण भजन कोणतं भजन येतं? भजन भजन म्हण नको भाऊ अरे बाई भजन म्हणतात त्याला भजन काय? हे गाणं म्हणतो गाणं कोणतं गाणं? ते नाही का कोणतं? सांगताय का हा सांगतोय. सांगताय हा का सांग. केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे आठवा भर गोंधळ रे मला आठवा भर गोंधळ रे तुझ्या बाळाला जायचं काजळ रे तुझ्या बाळाला जायचं काजळ गे तुझ्या बाळाला जायचं काजळ गे आणि बाई रे शांत रे कांबळे कमळे रे आणि बाई या पंचीला चमकी मोरणी हे ग हा का काळी पोत घेते माव का मी घेते आणि मी पैसे देते ऐकून घे ना बाई मीरा ताई ऐकून
आटून घे ना बाई. आता लग्नाला जाते, उद्या तुला पोत देते. उद्या पोत देते. पैसे घ्या. मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे. शाबाश जात तुझ्या बाळाला हसली बिंदिया घे. घे ग सोनीची माय केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी काळी पोत घे बाराण्याला. काळी पोत घे बाराण्याला. कुठे गेले साथीदार? काळी पोत घे बाराण्याला. काळी पोत बाहेर आणण्याला. आजकालच्या बाया काळ्या पोतच्या नाही राहिलेल्या. आज काय घेतात? शेणाची पोत. कशाची? शेणाची पोत. अरे शेणाचं आता आमच्या भाषेमध्ये ओ बाई त्याला आमच्या- शेवण पीस म्हणतात. शेणाची पीस पोत नाही, शेवण पीस म्हणतात त्याला. तेच म्हणलं रे. तुला काय करायचं? ऐकून घे भाऊ. हा, बोला. बाळाला हाऊस असते. हाऊस 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 हाऊस. हाऊस नाही त्याला हाऊस म्हणते. तुला काय करायचं? हाऊस पौर्णिमा ते वेगळं. तुला काय करायचं? मला काही नाही करायचं. ऐकून घे भाऊ. बाळाला हाऊस राहते. माझ्या गळ्यात सोनं असावं, कानात सोनं असावं, माझ्या कानामधून उमरं असावं. उमरं म्हणजे काय हो? ते उमर झाडाला येते. अरे याला म्हणतात झुंबर. झुंबर हा झुंबर. एवढं घातलं अंगावर बायला वाटतं मी हिरुना दिसतो. काय हिरोना ओ तेवढं अंगावर घातलं तर बायला वाटतं मी हिरुना दिसतो. हिरोना नाही, हिरोनी हिरोनी. तेच म्हणलो रे. बरं म्हणलो रे, म्हणलो जाऊ द्या. म्हणलो ऐकून तुम्हाला. घे. काळी पोते घे बाराण्याला. काळी पोते घे बाराण्याला. आयुष्य लागूद्या धन्याला. आयुष्य लागू दे धन्याला. किती जपता पण सोन्याला, कसं जपावं काळ्या मन्याला. जपाव काळ्या मन्याला. जपाव काळ्या मन्याला. अरे भाऊ, माझ्या रमाईला का हौस नव्हती का? तिचे मिस्टर मालक पुढे होते. अरे सगळ्या देशात सगळ्या मुलखात त्याचं नाव होतं. मग त्या बाईला थोडी हौस असेल का? पण नव्हती. ही सात कोणी जनता आहे, तीच माझं सोडून आहे. तेच माझे लेकरं आहे. त्याला सांभाळण्यासाठी, आपल्या समाजाला ओराळण्यासाठी माझे किती लेकरं, 9 कोटीचे लेकरं, 9 कोटी त्या टायमाला. लय मोठे झाले. पण एवढ्याचे मला घाई झालेली आहे. तुमची सेवा करण्यासाठी आलेली आहे. एवढं भरून म्हणून मी एक भिंगी सादर करणार. ए काळी पोते घे बाराण्याला. काळी पोते घे बाराण्याला. आयुष्य तुझ्या धन्याला. आयुष्य लागू दे धन्याला. आयुष्य लागू दे धन्याला. जपता पण सोन्याला, तसं जपावं काळ्या मन्याला. जपाव काळ्या मन्याला. तसं जपाव काळ्या मन्याला. घे ग माय, घे ग भुरगुंड्याची माय, घे ग रामेची माय. केसारी फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी. 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 फणी ग मैना काळी पोत म्हणी गे केसारी.
जय भीम.
चिकन दादाला एक गाणं गाऊ द्या. ज्वलन सर्व मान्यवर मंचावरती मुख्य मंचावरती उपस्थित झालेले आहे. तत्पूर्वी उद्या देखील महाकवी लोककवी वामनदादा कर्डकांचा सुंदर असा हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मुख्य आयोजक आहेत आमचे कवी गीतकार गायक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गीतकार गायक प्रकाशदादा जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी. त्याचप्रमाणे आमचे कीबोर्डिस्ट आता सध्या ते ड्युटीला असल्यामुळे ते जास्त येत नाही कीबोर्ड वाजवायला, तरी देखील आमचे सुरेश भाऊ सोनोने देखील येथे उपस्थित आहे. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करते. मी ओके यस. सर्व महान विभूतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. महाकवी वामनदादा कर्डक व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण सोहळा आजचा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले अंधेरी न्यायालय मुंबईचे न्यायाधीश आदरणीय विजयकुमार गवई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या जरा गवई साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक विचारवंत आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे सर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. प्रमुख पाहुण्यांमध्ये उपस्थित आहेत आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त माजी आदरणीय बालाजी सोनटक्के साहेब, तळेगाव दाभाडे पुण्याच्या विद्यमान नगराध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अंबादास रगडे साहेब आणि MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय गौतम पातारे साहेब आणि या सगळ्या महान अशा धुरीणांना सर्व मान्यवरांना ज्यांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं असे निळे प्रतीक दैनिक निळे प्रतीक वर्तमानपत्राचे विद्यमान संपादक तेही ज्येष्ठ विचारवंत आहेत प्राध्यापक रतनकुमार साळवे सर, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया प्रतिमांचं पूजन या ठिकाणी करून घ्यावं. तत्पूर्वी पुन्हा एकदा मान्यवरांमध्ये उपस्थित असलेले आमचे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते आमचे मोठे बंधू पंडितदादा बोर्डे यांचं देखील आगमन आजच्या या कार्यक्रमासाठी झालेले. दादांना सप्रेम जय भीम. आपल्या सर्वांना प्रकाशदादा सर्वांना साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. इथंच त्या मान्यवरांचं स्वागत समारंभ या ठिकाणी आटपून घेऊया. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक अंधेरी न्यायालयाचे न्यायाधीश माननीय न्यायाधीश विजयकुमार गवई साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की आपण आदरणीय न्यायाधीश विजयकुमार गवई साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. विधी व न्यायाच्या प्रांतातलं एक अत्यंत युत्सू आणि चिंतनशील असं व्यक्तिमत्व गवई साहेब या कार्यक्रमाला आज वेळातला वेळ काढून उपस्थित राहिले. मी आदरणीय गवई साहेबांचं पुन्हा एकदा सगळे आपण टाळ्या वाजून सरांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार गायक संगीतकार परिवर्तनाचा वादळवारा फेम आदरणीय शाहीर मेघानंद जाधवांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. प्राध्यापिका डॉक्टर करुणा जाधव यांचंही सहर्ष स्वागत करतो आणि अहर्ता जाधव यांचंही सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे सरांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय राहुल गवळी यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे सरांचं यशवंत अंतःकरणानं यशवंत असं स्वागत या ठिकाणी करावं. वेदनांची रिमझिम हा कविता संग्रह ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतो आहे. सुंदर असा वेस्टर्न लेख या कविता संग्रहाला आदरणीय गुरुवर्य फमू शिंदे सरांनी दिलेला आहे. हा वेस्टर्न लेख मी निश्चितच उद्धृत करेल थोड्या वेळानंतर. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमच्या आयुष्याचं गुरुपीठ आदरणीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्रतीक साळवेला विनंती करतो की आपण आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. मी नेहमी म्हणत असतो की जेव्हा केव्हा येणाऱ्या पिढ्या या आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहितील तेव्हा गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे नाव त्या इतिहासामधील श्रंखलेची अपरिहार्यता असेल. कारण की ऋषिकेश कांबळे या नावाशिवाय या चळवळीचा इतिहास कदापिही पूर्ण होऊ शकणार नाही
अशा आमच्या या गुरुपीठाचं मर्मज्ञ अभ्यासकांचं लक्ष वेधून घेणारी लेखणी, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सातत्यानं आंबेडकरी चळवळीचं प्रबोधन आणि उद्बोधन सरांच्या माध्यमातून होत आलेलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांचा लौकिक आहे अशा आदरणीय गौतम पातारे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की आपण आदरणीय गौतम पातारे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. नावही गौतम आणि जगण्याची जीवनाची संयुत आहे. त्रिशरण पंचशीला आणि अष्टगातेशी बुद्धांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव ज्यांच्या कामामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अशा गौतम पातारे साहेबांचं स्वागत आपण आदरणीय रतनकुमार साळवे सरांच्या वतीने या ठिकाणी करतो आहोत. यशवंत खडसे सरांचं असणारं काव्यसंग्रह वेदनांची रिमझिम देऊन आपण सरांचा सन्मान या ठिकाणी करतो आहोत. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाला माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटके साहेब उपस्थित आहेत. मी आदरणीय प्रतीक साळवे यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय बालाजी सोनटके साहेबांचं स्वागत करावं. एक कर्तव्यदक्ष माजी पोलीस आयुक्त म्हणून सरांचा लौकिक या शहरामध्ये राहिलेला आहे. नाव जरी बालाजी असलं तरी काम मात्र आंबेडकरी आहे, आंबेडकरी विचारांचा. अशा बालाजी सोनटके साहेबांचा सन्मान आपण प्रतीक साळवे यांच्या वतीने या ठिकाणी करतो आहोत. धन्यवाद सर. आपण वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाच्या आनंद सोहळ्यात सहभागी झालात. पुण्यावरून तळेगाव दाभाडे पुण्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत विद्यमान नगराध्यक्षा, विधी व न्यायाच्या प्रांतातलं एक अत्यंत मूर्धन्य असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापिका विद्याताई साळवे यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडमचं सहर्ष स्वागत करावं. अतिशय व्यस्त अशा दैनंदिनीमधून पुण्यावरून मॅडम आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकदा मॅडमसाठी जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक नगराध्यक्षा म्हणून आणि सातत्यानं महिलांच्या सक्षमीकरणासाठी वाहून घेतलेले व्यक्तिमत्व म्हणून रंजना भोसले मॅडमचा पुणे शहरामध्ये आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक असा लौकिक आहे, त्यांचा गौरव नेहमी होत असतो. अशा रंजना भोसले मॅडमचं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादचे माजी प्रबंधक आदरणीय अंबादास सरगडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय राहुल गवळी यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय अंबादास सरगडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. पुष्पगुच्छ मानवस्त्र आणि वेदनांची रिमझिम हा काव्यसंग्रह देऊन आपण सरांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत. टाळ्या जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जरा. या ठिकाणी आमच्या शारदाताई पगारे उपस्थित आहेत. मी आदरणीय शारदाताईंचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. उपस्थित या कार्यक्रमामध्ये समोर प्रेक्षकांमध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करणं आपण आपलं कर्तव्य समजतो. मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या पाली विभागाचे विभाग प्रमुख मी गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भारत शिरसाट सरांना विनंती करतो की सर आपण कृपया समोर येऊन रतनकुमार साळवे सरांच्या वतीनं आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भारत शिरसाट सर नाही धम्म कार्यामध्ये सदैव अग्रणी असणारे आदरणीय व्ही के वाघ सर, मी सरांना विनंती करतो की सर आपण आपलं स्वागत आदरणीय रतनकुमार साळवे सरांच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावं. एक पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचं या ठिकाणी. यानंतर आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ज्यांना मी पॅन्थर म्हणत असतो आदरणीय मुकुंददादा सोनवणे, मी दादांना विनंती करतो की दादा आपणही समोरून आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारायचं. आदरणीय मुकुंददादा समोर येऊन स्वीकारावं. आदरणीय भीमसेन कांबळे सर आपणही समोर येऊन आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं.
ॲडव्होकेट धनगर साहेब, मी ॲडव्होकेट धनगर साहेबांना विनंती करतो की आपण हे आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. आदरणीय धनराज गोंडाणे साहेब, धनराज गोंडाणे साहेबांना विनंती करतो की सर आपण हे आपलं स्वागत मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावं. आदरणीय ज्ञानोबा विठ्ठल घोडेकर साहेब, आदरणीय ज्ञानोबा विठ्ठल घोडेकर साहेब आपणही प्रतीक साळवे यांच्या वतीनं आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. स्वागत होत असताना टाळ्या वाजवायच्या असतात असा एक कार्यक्रमाचा मापदंड असतो. आदरणीय धनराज गोंडाणे साहेबांचं या ठिकाणी आमचे प्रतीक साळवे स्वागत करत आहेत. सुग्रीव तोंडाणे साहेब, सुग्रीव ताजने साहेब, सुग्रीव ताजने साहेबांना विनंती करतो की आपण हे आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. त्यानंतर प्रकाश जाधव सर, लय बळाल या गीताचे गीतकार आणि आंबेडकरी चळवळीमध्ये गीत संगीतामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा प्रकाश जाधवांना मी विनंती करतो की आपणही आपलं स्वागत प्रतीक साळवेच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावं. महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार गायक संगीतकार आदरणीय शाहीर मेघानंद जाधव यांना अशी विनंती करतो की आपणही आपलं स्वागत प्रतीक साळवेच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावं. चला चला चला. महाकवी वामनदादा कर्डकांचे मानस नातू कालकथित विजयानंद जाधव बाबूराव जाधव यांच्या लेखणीचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणारे शाहीर मेघानंद जाधव या कार्यक्रमाला आज आवर्जून उपस्थित आहेत. विशेष म्हणजे सहचारिणीसह उपस्थित आहेत. मी आदरणीय शाहीर मेघानंद जाधवांचं माझ्या करुणावंत अंतःकरणातून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. ॲडव्होकेट जानराव साहेब, आपणही आपलं स्वागत प्रतीक साळवेच्या वतीने या ठिकाणी. ॲडव्होकेट जानराव साहेब हे खास पुण्यावरून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आदरणीय जानराव साहेबांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत प्रतीक साळवेच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावं. ज्यांनी आपल्याला आपल्या अतिशय पहाडी आवाजानं मंत्रमुग्ध केलं त्या ज्येष्ठ गायिका आदरणीय मीराताई उमप यांना अशी विनंती करतो की आपणही मानेपेठावरती येऊन आपलं स्वागत या ठिकाणी स्वीकारावं. मी आदरणीय प्राध्यापिका विद्याताई साळवे यांना अशी विनंती करतो की आपण मीराताईंचं स्वागत या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करावं. कर देऊन लगेचच त्यांना आपण रांची भाषण झाल्याशिवाय आपण पुरस्कार वितरण करणार नाहीत. या वयातही तारसप्तकामध्ये ज्यांचा आवाज अगदी लिलया जातो आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं सर्व उपस्थित विचारवंतांचं साहित्यिकांचं या शहरातून आलेल्या सर्वच ज्ञात अज्ञात महान मान्यवरांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी निळी प्रतीकचे संपादक आमचे मित्र आदरणीय रतनकुमार साळवे सरांना विनंती करतो की सर आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. मुद्दा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा तमाम महापुरुषांना महामातांना मी विनम्र अभिवादन करतो. आज सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आपण आज आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गुरुवर्य प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर यशवंतजी खडसे सर, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय आदरणीय न्यायाधीश विजयकुमार गवई सर, न्यायाधीश अंधेरी न्यायालय सर, या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून आपल्या
अनमोल वेळातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. म्हणून आदरणीय न्यायाधीश विजयकुमार गवई सरांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्याचनंतर दुसरे पाहुणे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, निळे प्रतीकच्या सदैव पाठीशी उभे असतात. नेहमीच त्यांनी निळे प्रतीक संस्थेला आणि दैनिक निळे प्रतीकसाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची वाटचाल सुरू ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरे पाहुणे सन्माननीय बालाजी सोनटक्के सर, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त औरंगाबाद. पोलीस सेवेत असताना सुद्धा सरांनी समाजकार्यासाठी आपलं खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि सदैव सामाजिक उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. ती सदैव आमच्या पाठीशी आहेत. सरांचं सुद्धा या ठिकाणी आजच्या विचारपीठावर मी स्वागत करतो. त्याचनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो बंगला होता पुण्याला, आपल्या सर्वांना ते माहीत असेल, तळेगाव दावड या ठिकाणी बाबासाहेबांचा एक बंगला होता. तो बंगला काही लोकांनी अतिक्रमण करून गिळकृत केला होता. त्यांच्या घशातून तो काढून आणणाऱ्या रणरागिनी वाघिणी या समोर आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांनी बाबासाहेबांचा बंगला आपल्या ताब्यात घेण्यासाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा उभा केला आणि संघर्ष केला. जवळजवळ 18 वर्ष संघर्ष करून आज बाबासाहेबांचा बंगला ताईंनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं आता एक नवीन स्मारक उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा ताई पुण्यावरून आज या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. सकाळी 5 वाजेपासून त्या प्रवासात आहेत. त्यांचंही या ठिकाणी विचारपीठावर मी निळे प्रतीक सेवाभावी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. त्याचप्रमाणे दुसरे पाहुणे अंबादासजी रगडे सर, जे समाजसेवक आहेत, त्यांचंही आमच्या कार्यक्रमासाठी नेहमीच योगदान असतं. ते खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यांचंसुद्धा मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. त्यानंतर दुसरे या ठिकाणी पाहुणे आहेत सन्माननीय गौतम पातारे सर, पोलीस निरीक्षक, MIDC चिकलठाणा. सरांचं सुद्धा मोठं योगदान आहे. सर शासकीय पोलीस प्रशासनात जरी असले तरी सांस्कृतिक आणि आंबेडकरी चळवळीमध्ये सरांचं मोठं योगदान आहे. कुठल्याही कार्यक्रमामध्ये सर सक्रिय असतात आणि यथायोगी होता होईल ते सर मदतसुद्धा देखील करत असतात. या ठिकाणी गौतम पातारे सरांचं सुद्धा मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. एकंदरीतच सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. सभागृहामध्ये सुद्धा या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या पाठबळामुळेच संस्था तग धरून आहे आणि गेले 15 वर्षापासून आपण सातत्याने वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करत असतो. मित्र, प्रास्ताविक करत असताना फार काही मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्येच मी माझं प्रास्ताविक संपवणार आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा, ममतेचा जो संदेश आपल्याला जनतेला दिलेला आहे, न्याय, समानता, बंधुभाव, हा एकात्मतेचा संदेश घेऊन वामनदादा कर्डक आयुष्यभर झिजले आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आपल्या गाण्यातून, आपल्या कवितातून दिलेला आहे. मित्र, त्याचप्रमाणे दुसरीकडे माधवराव बोर्डे सर, बाबासाहेबांनी सांगितलेलं शिक्षणाचं महत्त्व माधवराव बोर्डे सरांना पटलं आणि माधवराव बोर्डे सरांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या. आज त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये हजारो गोरगरिबांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढं मोठं काम शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे सरांनी केलेलं आहे. मित्र, आणि या लोकांचा आज आपण जयंती दिनी कार्यक्रम का ठेवलेला आहे तर त्यांचं समाजासाठी योगदान आहे. त्यांनी समाजासाठी अनमोल कार्य केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याच्या संबंधी, त्यांनी केलेल्या विशेष कार्याच्या संबंधी आपण कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आज वामनदादा कर्डक जयंती आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे जयंती सरांच्या जयंतीनिमित्त आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मित्र, आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या समाजामध्ये ज्या लोकांनी आपले घर प्रपंच संसार सांभाळून ज्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे, समाजामध्ये वेळ दिलेला आहे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार घराघराघरामध्ये पोहोचण्याचं काम केलेलं आहे, अशा सर्व गुणीजनांचा, मान्यवरांचा आपण शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. हा पुरस्कार देण्यामागचा उद्देश एकच आहे की शिक्षण महर्षी माधवराव बोर्डेंचं नाव घराघरामध्ये जावं आणि त्यांचं कार्य आपण कायम स्मरणात राहावं.
वामनदादाचं नाव कायम स्मरणात राहावं या पाठीमागे हा एकमेव ध्येय आणि हे उद्दिष्ट घेऊन ही संस्था काम करत आहे. गेले 2 वर्षापासून आपण हा पुरस्कार देत आहोत मित्रांनो. यानिमित्त जास्त काही मी या ठिकाणी बोलणार नाही. 2 शब्द या ठिकाणी बोलतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात. आदरणीय विचारपीठ या ठिकाणी माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आले. संस्थेच्या वतीने मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. उचक असं मनोगत आपलं या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर या कार्यक्रमाला आज वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेले आमच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान, ऊर्जास्थान, उद्घाटक न्यायाधीश विजयकुमार गवई साहेबांना विनंती करतो की सर आपण आपलं उद्घाटकीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महामाता, माता रमाई, माता भीमाई या सर्व मानवांना मी अभिवादन करतो. आणि आज आपण सर्व समाजातल्या विविध घटकातून एका ठिकाणी जमलो आहोत. ते महाकवी वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीनं आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे सर, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त माजी बालाजी सोनटक्के सर, आमच्या भगिनी ॲडव्होकेट रंजना भोसले मॅडम, मान्य अंबादासजी रगडे साहेब, ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस निरीक्षक मान्य गौतम पातारे सर, सगळ्यांना जय भीम. जयंती किंवा पुण्यतिथी हे सगळं साजरं करण्याच्या मागे आपला एक खास उद्देश असतो की त्या महामानवांनी त्यांच्या जीवन कालखंडात जे कार्य केलेले आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं, त्यांच्या लक्षात राहावं. आणि म्हणूनच आपण हा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माधवराव बोर्डे साहेबांच्या संदर्भात सांगायचं असलं तर मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम ज्यावेळेस LLBच्या शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आलो त्यावेळी मी नंदनवन कॉलनी येथील एका छोट्याशा रूममध्ये राहायचो. त्यावेळी मला बऱ्याच वेळा माधवराव बोर्डे सरांशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. समाजातील वंचित किंवा गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून बोर्डे सरांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि त्यामुळे आपल्या समाजातील बऱ्याच वंचित लोकांना शिक्षणाची दार उघडी करून दिली. त्याबद्दल त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मी माधवराव बोर्डे सरांना अभिवादन करतो. वामनदादा कर्डक यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास वामनदादांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच त्यांनी स्वतःला आंबेडकरी चळवळीत झोकून दिलं, स्वतःला वाहून घेतलं. साधारण आपण इतिहास जर बघितला तर 1920 ते 1950-55 हा कालखंड जो होता तो आंबेडकरी चळवळीतील एक सुवर्ण कालखंड होता. आणि या कालखंडातील एक बिनीचे नेते म्हणून आपण वामनदादा कर्डक यांना बघायला पाहिजे. वामनदादा कर्डक यांनी त्यांच्या ओजस्वी वाणीतून, गीतातून जे समाज कार्य केलं, स्वतःला समाजासाठी वाहून घेतलं. ज्या काळात आपल्याला साधी मान वर करून सुद्धा बघायला जमत नव्हतं अशा काळात प्रस्थापित आणि विषम समाज संस्थेच्या विरुद्ध त्यांनी त्यांच्या गीतातून प्रस्थापितांना जो कडक प्रश्न विचारला तो त्यांचं एक गाणं आहे, जे गाणं आजही आपण ऐकलं तर आपल्या अंगावर काटा उभा राहतो. का सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. ज्यावेळी आपण साधं रस्त्याने मानवर करून सुद्धा चालू शकत नव्हतो अशा काळात प्रस्थापितांना एवढ्या प्रखर शब्दात प्रश्न विचारणं हे काही साध्यासुद्धा माणसाचं काम नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील मी एक महत्त्वाचा प्रसंग सांगू इच्छितो. साधारण 2002 किंवा 2003ची गोष्ट असेल.
मी दिवंगत ॲडव्होकेट BH गायकवाड साहेब यांच्याकडे ज्युनियर म्हणून काम करायचो. त्यावेळी साधारण साहेबांचं काम संपल्यानंतर दुपारच्या वेळी बरेच लोक सामाजिक कार्यकर्ते साहेबांच्या टेबलवर यायचे आणि बोलता बोलता चहा घेत असताना एक असा विषय निघाला की वामनदादांच्या उतरत्या वयात त्यांना थोडीशी आर्थिक विवंचना आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेली आहे आणि आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे. तर ह्या विचारातून बरीच मंडळी जमा झाली. त्यात प्रामुख्यानं सांगायचं म्हणजे आज हजर असलेले ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, दिनकर ओंकार सर, मागे बसलेले ॲडव्होकेट धनधर सर, ॲडव्होकेट AG मस्के सर आणि मला वाटते मधुकरराव भोळे असे इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतले नेते एकत्र आले आणि त्यांनी आपण वामनदादांना एक आर्थिक मदत करू ह्या उद्देशाने थैली अर्पण करण्याचा विचार मांडला आणि त्या थैली अर्पण करण्याच्या कार्यात मला सार्थ अभिमान वाटतो का मी साहेबांचा ज्युनियर ह्या नात्याने प्रत्येक माणसाकडे वर्गणी मागत जात असताना मी साहेबांच्या सोबत होतो. त्या संपूर्ण कार्याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्या आलेल्या पैशांचा हिशोब मी माझ्या स्वतःच्या हाताने नोंदवहीत लिहायचो आणि त्यानंतर एक विशिष्ट रक्कम जमा झाल्यानंतर मग वामनदादांना आणि त्यांच्या पत्नींना नाशिकवरून आणण्याची खास सोय करण्यात आली. त्यानंतर त्यांना बसस्टँडच्या खाली बाजूला सिद्धार्थ गार्डन समोर एक कार्तिकी हॉटेल आहे, तिथे एक त्यांच्यासाठी रूम बुक करण्यात आली. त्यांना तिथं ठेवलं. संध्याकाळी समाजातील बरीच प्रतिष्ठित मंडळी तिथं जमा झाली. एक एक करून 10-10:30पर्यंत वामनदादांना त्यांच्या पत्नींना आम्ही सर्वजण भेटलो. दुसऱ्या दिवशी तो सत्काराचा कार्यक्रम होता. मला वाटते नेहरू नाट्यगृह की संत एकनाथ मंगल कार्यालय असं कुठंतरी ते समारोह आयोजित केला. तिथं बऱ्याच मंडळींची भाषणं झाली आणि शेवटी त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकीय नेते रतनकुमार पंडागळे सर हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या हस्ते त्यांना ती आर्थिक मदत म्हणून ती थैली अर्पण करण्यात आली. ह्या आहे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या आयुष्यात मदत करण्याच्या उद्देशाने जे कार्य करण्यात आलं त्यात मला जो खारीचा वाटा उचलता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजच्या कार्यक्रमाला आयोजकांनी मला बोलावून एवढ्या मोठ्या महाकवींना त्यांच्या जीवनाबद्दल आपल्याला सांगण्यासाठी मला जी संधी दिली, मला बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. महाकवी वामनदादा कर्डकांच्या आभा असणाऱ्या परिघामध्ये आदरणीय न्यायाधीश विजयकुमार गवई साहेबांना येता आलं आणि त्याच महाकवी वामनदादा कर्डकांचं तेजपुंज व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मी पुन्हा एकदा आदरणीय न्यायाधीश विजयकुमार गवई साहेबांचं मनस्वी हृदयस्थ आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आपण या कार्यक्रमामध्ये आलात. यानंतर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, निडर पोलीस अधिकारी आदरणीय गौतम पातारे साहेबांना विनंती करतो की सर आपण शुभेच्छापर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. टाळ्या होऊन जाते जरा सगळ्यांच्या एकदा. सर्वांना सप्रेम जय भीम. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि आज महाकवी वामनदादा कर्डक व शिक्षण मंत्री माधवराव बोडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. काल सकाळीच मला फोन आला की तुम्हाला यायचं आहे. मी म्हटलं वेळात वेळ काढून येतो. असे काही प्रसंग असतात की ते प्रसंग आपल्याला एकत्र आणतात. मला काही जास्त भाषण देण्याची सवय नाही आहे, बट एकत्र येऊन साध्य काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. अतिथी येणार, प्रमुख पाहुणे येणार, भाषण देणार, बट त्याचं शेवटी आउटकम काय. तर मी आय बिलीव्ह इन आउटकम. आपण इथे आलात तर आपणाला किंवा आपण प्रत्येकाला एकमेकाची गरज आहे. गरज सोशो इकॉनॉमिक असू शकते, एज्युकेशनल असू शकते, कोणाची काही अडचण असू शकते. जर आपण एकमेकांना साथ दिली नाही तर वी कांट मूव्ह फॉरवर्ड.
त्यामुळे हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की आपण एकमेकांना जाणून घ्यायला पाहिजे, काय अडचणी आहे, शैक्षणिक आहेत, त्यानेच आपली उन्नती होऊ शकते. मी पोलीस ऑफिसर आहे, माझ्यातर्फे समाजासाठी जे काही माझं देणं आहे मी आय एम ऑलवेज रेडी फॉर दॅट. कोणाची काही अडचण असेल तर माझ्या कॅपॅसिटीनुसार मी ती समाजासाठी देण्यासाठी तयार आहे. यू कॅन कॉल मी एनी टाईम. 24 आवर्स माझा फोन चालू असतो. हे साहेब नेहमी मला फोन करत असतात. हेच मला आपल्याशी एवढं सांगायचं होतं, शेअर करायचं होतं. थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी हिअर. थँक्यू. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir. You said here, you told here, you call me in a dream, I will come in a practical. अशा अधिकारी आपल्या चळवळीचं भूषण असतात, आपल्या चळवळीला पुढे घेऊन जाणारे असतात. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत आदरणीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे सर. मी आदरणीय गुरुवर्य मी आदरणीय सरांना विनंती करतो की सर आपण थोडं बसून घ्यायचं आहे, कारण की गुरुवर्य ऋषिकेश मी माफी मागतो आपली. ज्येष्ठांना सगळ्यांचंच ऐकावं लागत असतं आणि म्हणून अंबादास रगडे सर अगोदर आपलं मनोगत व्यक्त करते. भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय विचारपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिष्ठित महिला बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही आपला, कारण विचारवंत माझ्या आधी उठलेले होते भाषण करायला आणि मी माझा त्यांचा वेळ मी जास्त खर्च करू शकत नाही. तर बंधूंनो, वामन दादाने एक गाणं म्हटलं होतं, उधारले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर हा भारत देश हजारो वर्ष गुलाम होता आणि जेव्हा बाबासाहेबाला इंग्रजांनी संधी दिली, पहिली घटना लिहिली बाबासाहेबांनी 1935ला इंग्रजाचं शासन असताना, आणि त्या घटनेनुसार इंग्रज या देशावर राज्य करीत होते. आणि मग जेव्हा भारतीय लोक स्वातंत्र्य मागायला लागले की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, तर इंग्रजांनी सांगितलं तुम्ही धर्मावर आणि जातीवर प्रेम करणारे लोक आहात, त्यामुळे या भारत देशाने हजारो वर्ष गुलामगिरी भोगलेली आहे आणि अशा लोकांच्या हातात आम्ही भारताची स्वातंत्र्य देणार नाही. भारताचं स्वातंत्र्य आम्ही या लोकांच्या हाती नाही देणार. ते स्वातंत्र्य आम्ही संविधानाच्या हवाली करू. संविधान तुमच्या देशाला असेल तरच तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देऊ, नसता तुम्ही आमच्या बंगल्याच्या पायऱ्या चढायच्या नाही. परंतु ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पाहिजे, कारण भारत देशामध्ये एकच घटना पंडित होते आणि ते होते डॉक्टर B.R. आंबेडकर. इंग्लंडमध्ये राजे पंचम जॉर्जने विनंती केली बाबासाहेब आंबेडकरांना की B.R. आंबेडकर तुम्ही वर्षभर थांबा आमच्या देशात, इंग्लंडला आमच्या खर्चानं थांबा आणि घटना लिहा. त्या पहिल्या घटना समितीचे अध्यक्ष होते लॉर्ड शँकी आणि बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे चेअरमन होते. त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबाला मदत केली. सयाजीराव गायकवाड त्या घटना समितीचे मेंबर होते. तर बंधूंनो, म्हणून वामनदादांनी ते गाणं म्हटलं की झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे माधवराव बोर्डे सर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि अनेक संस्था त्यांनी काढल्या. त्यांच्या संस्थेला मी बऱ्याच वेळ व्हिजिट दिलेली आहे आणि अत्यंत ग्रामीण भागामध्ये गरीब मुलांसाठी त्यांनी हॉस्टेल आणि शाळा काढल्या. पण बंधूंनो, हे विचार माधवराव बोर्डे साहेबांनी घेतले आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आणि गोरगरिबाच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
परंतु आजच्या परिस्थितीमध्ये काय झालं बंधूंनो, आज भारत देश जगामध्ये सर्वात खालच्या स्तराला आहे शिक्षणामध्ये. बर्बाद केला या 10 वर्षामध्ये या लोकांनी. शिक्षण भारताचं बर्बाद झालेलं आहे. जगाच्या जेवढ्या युनिव्हर्सिट्या आहेत त्या जगाच्या युनिव्हर्सिट्यामध्ये भारताच्या युनिव्हर्सिटीचं नाव नाही आहे, एकही युनिव्हर्सिटीचं नाव नाही आहे. एवढं शिक्षण बर्बाद झालेलं आहे. आणि भारत देश गुलामगिरी जो गेला 2-2.5 हजार वर्ष, त्याला एकच कारण होतं की या जातीवाद्यांनी धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर शिक्षणाला बंदी केली होती आपल्याला. आणि बाबासाहेबांनी ते आपल्याला ओपन केलं संविधानाच्या माध्यमातून. म्हणून माधवराव बोर्डेंनी जे संस्था काढल्या त्याच्यामध्ये सुद्धा गरीब मुलं शिकत आहेत. तर विचारवंत उठले होते भाषणाला, त्यामुळे त्यांचा वेळ मी जास्त घेऊ शकत नाही. तर बंधूंना, सर्व मातांना विनंती आहे माझी की आपल्या लेकरांना 1ली ते 5वी पर्यंत आपण जवळ घेऊन शिकवा. कारण हे प्लॅनिंग मध्ये सक्सेस झालेले आहे जातीवाली. MA MSc आणि MCOM या मुलांना अनिल काकोडकर या IITचे चेअरमन यांनी प्रश्न 3रीचा विचारला होता गणितात. 3रीचा प्रश्न MSc MAd आणि DEd झालेल्या विद्यार्थ्याला, म्हणजे MA MSc होता तो आणि मॅथमॅटिक्समध्ये होता, त्याला 3रीचं गणित आलं नाही. म्हणजे एवढं भारताचं शिक्षण बर्बाद झालेलं आहे. म्हणून आपल्याला शिक्षणाला जास्त किंमत देणं आहे. या ठिकाणी मी जास्त न बोलता माझे 2 शब्द समाप्त करतो. जय भीम, जय भारत. कितली माणसं बँकेतल्या नोटांसारखीच खूप शांत असतात, पण आदरणीय अंबादास रगडे सरांमध्ये आंबेडकरी रक्त आहे. आंबेडकरी चळवळीचा वसा आणि वारसा आहे आणि त्यांनी तितकंच दमदार असं मनोगत आपल्या या ठिकाणी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि ज्यांचं नाव घेताना आमच्या वैखरीनं मुग्धतेच्या प्रांतात बद्ध व्हावं अशा गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांना मी विनंती करतो की सर आपण आपलं शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सरांना एका मोठ्या कार्यक्रमासाठी पुढे जायचं आहे आणि म्हणून सरांचं मनोगत आपण आता या ठिकाणी घेतो आहोत. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हा जो राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होतोय, या सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत खडसे, ज्यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन झालं ते न्यायाधीश विजयकुमार गवई, बालाजी सोनटक्के साहेब, गौतम पातारे साहेब, ॲडव्होकेट रंजना भोसले, अंबादासजी रगडे, निळे प्रतीक या दैनिकाचे संपादक आमचे मित्र रतनकुमार साळवे. या समारंभाला जे आवर्जून उपस्थित आहेत ते एकनाथरावजी त्रिभुवन, मुकुंदराव सोनवणे, राजेंद्र दाते पाटील, भीमसेन कांबळे, धोंडोपंत मानवतकर, प्राध्यापक भारत शिरसाट, धनराज गोंडाने, BK वाघ, नंदकुमार जाधव, प्रल्हाद गवळी, पंडित बोर्डे, येरेकर साहेब आणि बंधू भगिनींनो, मला पुन्हा एक डॉक्टर प्रज्ञा साळवे यांचाही उल्लेख मी केला पाहिजे. एका समारंभाला मला जायचं असल्यामुळे मी विनंती केली रतनकुमार साळवेंना. खरं तर हा काळ अतिशय वाईट असा काळ आहे. कोणत्या अर्थानं भले आपण म्हणत असलो की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, ही गोष्ट खरी आहे, पण ही उद्धरली कोटी कुळे पुन्हा गुलामगिरीत जाण्याची शक्यता आहे. पुन्हा वामनदादा कर्डक हे चळवळीचे गाणे लिहिण्याच्या आधी लोकगीतं लिहित होते. फार सुरेख लोकगीतं वामनदादांनी लिहिलेली आहेत. म्हणजे आपली समाज संस्था सुद्धा कशी आहे, कुटुंब संस्था सुद्धा कशी आहे, वामनदादा कर्डकांचं एक लोकगीत आहे, सुनबाई हसली गाली
सासू म्हातारी झाली. फार सुरेख अशी त्यांनी भीमगीतं लिहिलेली आहेत. वामनदादा कर्डक हे गिरणी कामगार होते मुंबईत. इस्माईल भाई म्हणून बँड मास्तर होते, त्यांनी त्यांना बाराखडी शिकवली. अण्णाभाऊ साठे यांच्या बाबतीत तर आपण म्हणतो दीड दिवस शाळेत गेले होते. वामनदादा तर एकही दिवस शाळेत गेले नाहीत. तरीही वामनदादा कर्डक हे सृजनाचं नवनिर्मितीचं विद्यापीठ म्हणून संबंध देशभर गाजतायत. देशभर. वामनदादा कर्डक यांच्या ना लेखणीला मरण ना त्यांची लेखनी कालबाह्य होईल. म्हणजे 1969 बाबासाहेब आंबेडकरांचा एकसंध असलेला पक्ष त्याचे 6 तुकडे झाले. 69 किती? 6. मला एकदा दैनिक सकाळचे जे मुख्य संपादक होते उत्तम कांबळे, ते मला म्हणाले की ऋषीदा, मला महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीवर लिहायचं आहे. किती गटतट आहेत रे महाराष्ट्रात? मी म्हटलं जास्त नाही, अजून 100 नाही झाले, फक्त 84 आहेत. लाजच वाटत नाही आपल्याला. बरं, आपला अध्यक्ष असा तसा नसतो, साधा सुद्धा नसतोच तो. त्याचा पक्ष गल्लीत आहे की नाही माहीत नाही, तालुक्यात आहे की नाही माहीत नाही, विभागात आहे की नाही माहीत नाही, राज्यात आहे की नाही माहीत नाही, पण हा अध्यक्ष मात्र अखिल भारतीय. बाबासाहेब असं म्हणाले होते की एक पक्ष, एक झेंडा, एक नेता ठेवा. RSS ला तुम्ही शिव्या देता, तुमची लायकी तर आहे का RSS ला शिव्या देण्याची? 1925 ला ते संघटन अस्तित्वात आलं आणि या 100 वर्षाच्या काळात, 90 वर्षाच्या काळात संघटन मजबूत ठेवून ते सत्तेत आले. किती नेते आहेत? वामनदादांनी 1969 ला लिहिलेलं होतं गीत, सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा. सांगू किती मी दादा एकतेने येथे नांदा. नगरी सातारी कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती अन चांदा, एकतेने येथे नांदा. ही गावाची नावं नाही आहेत. नगरचे दादासाहेब रुपवते, सातारचे BC कांबळे, कोकणचे RD भंडारे, जे RD भंडारे नंतरच्या काळात सोनटके सर राज्यपाल झाले आंध्र प्रदेशाचे, इकडून तिकडे गेल्यानंतर गांधीजीच्या छताखाली. नगरी सातारी कोकणी आणि प्रचंड बलाढ्य असं नेतृत्व हे मोगलाईतलं होतं. मोगलाई म्हणजे निजामाकडं असलेला जो प्रदेश होता मराठवाडा, याला जुन्या काळामध्ये मोगलाई म्हटलं जाईल. आणि या मोगलाईचा अतिशय बलाढ्य असा नेता कोण होता तर तो भाऊसाहेब मोरे होता. नगरी सातारी कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावतीचे रासू गवई आणि चांद्याचे म्हणजे चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. नगरी सातारी कोकणी, मोगलाई सारी जुनी, अमरावती अन चांदा, एकतेने येथे नांदा. आताच्या एखाद्या गीतकाराला जर सांगितलं तर 84 नावं कशी घेईल तो? 6 होती म्हणून घेता तरी आली.
वामनदादा कर्डक यांनी आयुष्यभर म्हणजे अतिशय भिक्षूच्या पद्धतीनं या माणसाचं आयुष्य होतं. वामनदादाला कळलं होतं की काय साठवून ठेवायचंय, काय साठवून ठेवायचंय. काही साठवून ठेवलं नाही. अवघित तर साठवून ठेवली नाही, जिथं कुठं राहायची तिथंच लिहिलं की गठ्ठा तिथंच. परंतु मोबाईल नव्हतं, इंटरनेट नव्हतं, पण तरीही वामन कर्डकांनी लिहिलं ना, ऋषिकेश कांबळेकडे थांबले समजा, लिहिली गाणी 1 महिन्याच्या आत संपूर्ण महाराष्ट्रभर जात असत. आयुष्यभर बाबासाहेबांशी त्या माणसानं कधीच बेईमानी केली नाही. झोपेत असो, जागेपणी असो की झोपेत असो, बेईमानी नाही. ज्या काळामध्ये वामनदादा लिहित होते त्या काळामध्ये समाज एकसंध जोडला जावा हे जसं होतं. आम्ही एमफिलला होतो. हा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. रतन कुमार वामनदादा प्रत्येक वर्षी माझ्याकडं किमान 2-2.5 महिने थांबत असत. याचे साक्षीदार आदरणीय मुकुंदराव सोनवणे साहेब आणि आमचे मित्र पंडितराव बोर्डे इथं आहेत. प्रतिवर्ष निर्वाणापर्यंत तब्बल 30 वर्ष माझ्याकडे ते आले. विद्यार्थी दशेच्या काळात आम्ही एमफिल करत होतो. ते आले की माझी रूम ही त्यांना दिली जाईल आणि मी पॅरासाइट म्हणून मित्रांच्याकडं. तिथं ते कोपऱ्यामध्ये उभा आहे शाहीर मेघानंद जाधव. वामनदादा जेव्हा माझ्याकडे राहत असत त्या काळामध्ये हा बारकुला होता. विजयानंद जाधव आणि त्याचा बाप बाबूराव जाधव यांच्याबरोबर तो येत असे. मी हे यासाठी सांगतो की वामनदादा बाबासाहेबांना समजून घेऊन, त्यांचा विचार समजून घेऊन, त्या विचाराचं उद्दिष्ट नेमकं काय ते समजून घेऊन लेखन करत होते. एके दिवशी ते मला असं म्हणाले की सर, भांडवलशाहीला विरोध कसा करायचा बाबासाहेब मुळाशी ठेवून. मी म्हटलं हे बाबासाहेब आंबेडकरांनी तर 1939ला सांगितलेलं आहे. मनमाडच्या रेल्वेच्या कामगारांच्या अधिवेशनात की या पुढच्या काळामध्ये तुमचे 2 शत्रू राहणार आहेत. कधी सांगतात बाबासाहेब? 1939ला. स्वातंत्र्य कधी मिळालं? 1947ला. आणि बाबासाहेब सांगतात 1939ला की या पुढच्या काळात तुमचे 2 शत्रू राहणार आहेत. एक भांडवलशाही आणि दुसरं ब्राह्मणशाही. बाबासाहेब सांगतात 1939ला देश स्वतंत्र होतो 1947ला, आणि बाबासाहेब जे सांगतायत ते 21व्या शतकात खरं होत आहे. हे बाबासाहेबाचं जे द्रष्टेपण आहे, हे द्रष्टेपण वामनदादा कर्डकांनी नेमकेपणानं हेरलं. मी त्यांना म्हणालो की भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे पुढचे शत्रू राहणार आहेत असा इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता. ते म्हणाले कुठं आहे हे? मी म्हटलं या उद्याला ग्रंथालयात, विद्यापीठ. माफक गाजरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं संपादित केलेले खंड होते त्यावेळी 60. 6व्या खंडामध्ये हे भाषण होतं. नागपूरचे माफक गाजरे. वामनदादा आले, त्यांना हे दाखवलं आणि त्याच्या 2 दिवसानंतर आम्ही रात्रीला अभ्यास करत असायचो.
मी, इंद्रजित भालेराव, दिलीप महालिंगे, बाबू ससाने, बाबू पावडे, शिवानंद टाकसाळे बॅच आपोआप चालीसह शब्द नोंदवत असत. ते डाव्या हातावर तंबाखू ठेवणं आणि तंबाखू चोळत चोळत उजव्या हाताच्या तर्जनीनं ती चाल निश्चित करणं असं दादांचं तंत्र होतं. आणि दादांनी ध्रुवपद ऐकवलं आणि मला विचारलं कसं उतरलं सर. मी म्हटलं दादा भन्नाट. गाणं होतं, सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. 7 कडव्याचं गाणं आहे. आणि 1 कडवं झालं की दादा आवाज देत, 1 कडवं झालं की आवाज देत. 4:45 वाजले आणि हे गाणं पूर्ण झाल्यानंतर आम्ही फिरायला निघालो. सांगायचा मुद्दा असा आहे की अलीकडचे असंख्य भीमगीतकार बाबासाहेबांचं एकतर वर्णनपर गातात, लिहितात. इथं मेघानंद आहे, परत तिकडे जाऊन मला उपदेश करायचा सगळ्या गीतकारांना, मुकुंदवाडी संजय नगरला. काय लिहितात, अशी लाजून चूर झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, कसं टन टन वाजवलं पाहिजे. बाबासाहेब 15 वर्षाचे, 11 वर्षाची चिमुरडी रमाई, काय कळते त्याला लाजून चूर व्हायचं. अरे रमाई ही आई आहे ना, तुमची श्रद्धा आहे ना, लाज नाही वाटत. लिहिता काय, कशामुळं इतर समाज तुमच्यापासून दुरावतोय, काय विचार करता. भीम बामणीचा नवरा झाला असं, आणि माईसाहेबाकडे तुम्ही बामणीन म्हणून बघता. अरे बाबासाहेबांच्या आयुष्यात माई साहेब आल्या नसत्या, किती व्याधी होत्या बाबासाहेबांना. डायबिटीज हा 750च्या आसपास असायचा, गुडघे दुखीचा त्रास, आणि त्या नेमक्या रोगाचं नाव मला आत्ता आठवत नाही. पण बाबासाहेबांना असा एक रोग होता की बोलता बोलताच रक्तवाहिन्या बंद होणारा एक रोग होता. जर माईसाहेब आयुष्यात आल्या नसत्या बाबासाहेबांच्या, तर बाबासाहेब 1950लाच खलास झाले असते. नो राज्य घटना ना काहीच. म्हणून आमच्या गीतकारांनी फार जपून लिहिलं पाहिजे. तुम्हा सगळ्या समाजाच्या साठी झीज सोसणाऱ्या तुम्हा सगळ्यांचा सन्मान रतनकुमार साळवे, निळे प्रतीक आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान करत आहे. तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की ज्यांना ज्यांना पुरस्कार देऊन गौरविलं जाणार आहे. ही साधी गोष्ट नसते. पुरस्कार देऊन गौरविणं, आपलं दुःख आपल्या मनाच्या तळव्यामध्ये दाबून इतरांची पीडा कमी व्हावी याच्यासाठी तुम्ही झीज सोसत राहता, म्हणून तुमचा सन्मान. परपीडा. मी तुम्हा सगळ्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करतो, सॅल्यूट करतो. रतनकुमार साळवे यांचं मनापासून अभिनंदन करतो की अधूनमधून का होईना पण समाजासाठी झिजणाऱ्या लोकांचा तुम्ही सन्मान करत असता अधूनमधून.
मला एक जण असं म्हणाला की या निमित्तानं ते पैसे गोळा करतात. अरे मी म्हटलं किमान रचनात्मक काम करतो ना, विध्वंस तर नाही करत. सन्मान केला पाहिजे. आणि आपल्याकडं काय झालंय, 1960 नंतर बाबासाहेब गेल्यानंतर आमच्या समाजामध्ये एक वाईट खोड आहे, अतिशय वाईट खोड आहे. ते कलेच्या क्षेत्रात आहे, ते समाजकारणात आहे, ते राजकारणात आहे, ते शिक्षण क्षेत्रात आहे. याला काय कळतं? मग त्याला काय कळतं? अरे जीभ तोंडात आहे तर एखादा तर चांगला गुण असेल त्याचा गौरव करायला शिका. आणि म्हणून रतनकुमार साळवे चांगल्या गुणवंतांचा गौरव करतोय. मी आपलंही अभिनंदन करतो आणि रतनकुमार तोही करतो. मला आपण शांतपणे ऐकून घेतलं, माझी अडचण समजून घेतली डायसनं आणि सभागृहानं सुद्धा. मी तुमच्या सगळ्यांच्या अतिशय उत्कट तरल अशा संवेदनेला पुन्हा एकदा अभिवादन करतो, तुमची ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.